मी आपल्या कामाला जातीये, ऑफिसमध्ये जातीये, घरी येते, काम करते, पण मला जेवण जात नव्हतं. पण मला असं वाटतं की कदाचित माझी दगदग होते म्हणून मला जेवण जात नाही का काय. पण नंतर ना एक दिवशी मला, माझा व्हिडिओ आहे बॅकला जाऊन तुम्ही बघू शकता, एक दिवशी अचानक एवढी शिवरिंग आली मला. त्याच्यानंतर खूप ताप आणि त्याच्यानंतर तापाचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यानंतर मग अगदी मी बेशुद्धच होऊन गेली. माझ्या मुलांनी कशा कशा प्रकारे मला हॉस्पिटलमध्ये नेलं, ऍडमिट कसं केलं मला काही माहितीच नाही. म्हणजे मी त्याच्यापासून खूप दूर आहे. मुलांनी कसं ऍडमिट केलं आणि त्याच्यानंतर मी शुद्धीवरती कधी आले, आयसीयू मध्ये होते, मी खूप सिरियस होते. डॉक्टरांनी अगदी माझे 2 भरोसे सांगितले होते. 2 भरोसे म्हणजे काय, जगीन किंवा मरेल. पण माझ्या तुमच्या पायासाठी नाही आणि माझ्या मुलांच्या नशिबाने माझ्या मुलांसाठी मी परत आले. तर मग तेव्हापासून माझे 2-2.5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये गेले. ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये गेले. त्याच्यानंतर मी असं ठरवलं की हॉस्पिटलला पैसा घालवायच्या ऐवजी स्वतःच्या जीवाला खाल्लं तर काय वाईट नाही का. म्हणून मग तेव्हापासून मी स्वतःची जास्त काळजी घ्यायला लागले. आणि व्हिडिओ काढायचं कारण असं की आशाच्या मैत्रिणी वगैरे कोणी नाही मला, आणि तेच विचार, तेच टेन्शन, तेच कामं, कशाला टेन्शन घेत बसून घेण्या देण्याचं.